हॅलो एव्हरीवन, कसे आहे तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्तच आहे. मी रुपाली लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. बऱ्याच दिवसांनी ब्लॉग शेअर करते. मुलांचे एक्झाम्स वगैरे होते, तर त्यामुळं जे मला ब्लॉग टाकायला वगैरे जमले नाही. सो फायनली मुलांच्या शाळांना ज्या आहे सुट्ट्या पण लागलेल्या आहेत, त्यांचे एक्झाम्स झाल्या आहेत आणि म्हटलं चला आज तुमच्यासोबत मी ब्लॉग शेअर करते. तर आज इथून पुढे नक्कीच मी माझे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर चला आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. इथे आयुषने कपाट आवरायला घेतलं होतं त्याच्या वह्या पुस्तकांचं, कारण पुस्तकं वगैरे जे आहे ती शाळेत तर दिलेली आहे. आयुष हा 3रीला आहे. मुलांचं कसं असतं ना, एखादं त्यांना ड्रॉवर वगैरे दिलं तर त्याच्यामध्ये तो खेळणे वगैरे पण भरून ठेवतो. तर त्याला खेळणीचं ट्रॅक्टर आहे, परत तिथे ती छोटी गाडी आहे, त्याला असं लय वेळ मग तो काही पण त्याच्यामध्ये ठेवून देत असतो. आणि इथं काही वह्या ज्या आहेत तर त्यासुद्धा पूर्ण भरलेल्या नव्हत्या आणि लास्ट मोमेंटला एक्झाम्स आली होती, तरी तो म्हणत होता की मला वही हवी आहे. मग त्याला म्हटलं हे भैया किती पानं वगैरे शिल्लक आहे, किती वह्या वगैरे शिल्लक आहेत. सगळ्या बऱ्याचशा नोटबुक आहेत त्याची पानं जे अर्धे राहिलेलीच होती. तर म्हटलं बाळा हे असं नाही करायचं, ते मी त्याला तसं सांगत होते. म्हटलं चला जाऊ दे, उन्हाळ्यामध्ये त्याचा अभ्यास वगैरे घेता येईल त्याच्यामध्ये. आणि तसा करतो तो अभ्यास वगैरे, पण थोडासा चिडचिड पण करत असतो. थोडंसं बोलला का चिडचिड करतो. मुलांचं हे सगळं हे असंच असतं. तर त्याचं मग मीच आवरायला घेतलं, पटपट त्याचं आवरून घेतलं आणि त्याचे रद्दी वगैरे जे आहे ते साईडला केले आणि ठेवून दिलं. इथे जे आहे मुलीचं करायला घेतलं, तर तिने 2 दिवसापूर्वीच तिचं सगळं साफ करून झालं होतं, कारण तिचे 2 दिवसाआधीच तिचे एक्झाम्स झाल्या होत्या. त्यामुळं तिने आधीच सगळं साफ वगैरे केलं होतं. रद्दी वगैरे तरी काढली होती, साफ असं नाही म्हणता येणार, पण तिने रद्दी वगैरे काढून ठेवली होती जे नाही लागतं. कारण तिचं सारखं चाललं होतं मम्मी मी साफ करू का. म्हणलं थांब एक्झाम्स होऊ द्या, मग आपण एकदमच रद्दी वगैरे काढू. तरी तिला ते असं काही सापडत नसायचं, म्हणून तिने आधीच मग ते करून वगैरे घेतलं. तिला दम पण नसायचा. तर अशा पद्धतीने जे आहे मग आम्ही सगळं ते काढून वगैरे घेतो. आणि त्यानंतर जे आहे ते सगळं तिला ॲबॅकसचा क्लाससुद्धा लावला होता. आणि ड्रॉवरमध्ये पण खूप कचरा होता, किंवा ते ड्रॉवर आहे आमच्या सोफ्याला चटायचं असं ड्रॉवर आहे, तर ते त्याच्यातसुद्धा त्याच्या खाली जे आहे आता तिथे पण थोडीशी धूळ वगैरे होती. मग ती पण साफ करून घेतली. आणि मग तिला मग तिच्याच मदतीने तिला जसं पाहिजे तसं मी सगळं ऑर्गनाईज करून देते. कारण मुलं जे आहेत त्यांना एकदा दाखवलं की बाबा कसं करायचं, कसं ठेवायचं, मग ते नंतर बरोबर त्यांना कळतं पण, मग ते त्यांचं ठेवतात पण. आणि त्याची काही स्कॉलरशिपची पुस्तकं होती तर लागतात, ती नेक्स्ट टाईम पण कामा येईल, त्यामुळे ते ठेवून दिले होते. काही ड्रॉइंग्स बुक्स वगैरे होते, काही कलर्स वगैरे होते, सगळं असं अरेंज करून ठेवलं. तर जास्त काही सामान नव्हतं तिचं, कारण सगळं जे आहे जे पण पुस्तक होते तर ते शाळेमध्ये रिटर्न करावे लागतात, तर ते रिटर्न केले होते. त्यामुळे जास्त काही असा पसारा नव्हता. आणि चला असं रिकामं असं त्याचं ते हे झालं होतं. नाही तर कधी फुल असं भरलेलं पण असतं असो. आणि ही एवढी रद्दी जी आहे साठली होती, म्हणलं उद्या भंगारवाला आला का पहिला द्यायचं. मग ते मी गॅलरीमध्येच ठेवून दिलं आणि मग घर वगैरे झाडून घेतलं. आणि तिने पण बेडशीट्स वगैरे सगळं व्यवस्थित केलं. कारण आम्हाला दुपारचं आता जेवायचं होतं. जेवण वगैरे करून झालं. आणि जेवण केल्यानंतर जे आहे आम्ही पोटाला थंडावा मिळावा जरा मस्त असं कलिंगड वगैरे कट केलं, कारण घरात हे असं मुलांना पाहिजेलच, ऊनसुद्धा भरपूर आहे. त्यामुळे मस्त कलिंगड वगैरे जे आहे ते एन्जॉय केलं. आणि त्यानंतर जे आहे मला हेअरला सिरम बनवायचं होतं. तर कलिंगड खाल्ल्यानंतर मी हेअरला सिरम बनवण्यासाठी म्हटलं चला आज बनवूयाच. 1 ग्लास पाणी घेतलं, त्याच्यामध्ये गावरान कढीपत्ता होता, म्हणजे गावाकडनंच आलेला होता मला. मग तो पाणी उकळल्यानंतर कढीपत्ता टाकला आणि काही जवसच्या बिया होत्या माझ्याकडं, तर मी ते पण टाकलं. कढीपत्ता ह्याच्यासाठी की व्हाईट केसांना कंट्रोल ठेवण्यासाठी तरी ॲटलिस्ट तो कढीपत्ता यूज होतो, खाल्ला जातो, किंवा आपण खाऊ तर नाही शकत. मग चला हे असं हेअरला जर लावलं आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा तरी थोडाफार इफेक्ट झाला तर नाही का, त्या हिशोबाने मी कढीपत्ता आणि मेथीदाणे जे आहे ते टाकत असतेच त्याच्यामध्ये. आणि जवसच्या बिया आहेत त्या केसांना छान असं सिल्क करण्यासाठी जे आहे उपयोगी पडतं, त्यामुळं मी ते टाकून अशा पद्धतीने मी असं हे बनवत असते. आठवड्यातून 2 वेळा जरी लावलं तरी केसांसाठी बरं आहे. तर बघा थंड वगैरे झालेलं आहे आणि मग मी ते आता आहे ना एका वाटीमध्ये छान असं गाळून घेणार आहे. बघा ते
1 ग्लास पाणी होतं, तर 1 ग्लासला कमी असं झालेलं आहे, ते असं आटलेलं आहे. आणि माझ्याकडे एक स्प्रे बॉटल आहे, तर त्याच्यामध्येच मी हे भरून ठेवणार आहे. आणि मला थोड्या वेळाने जे आहे म्हणजे माझे हेअर ते मला वॉश पण करायचे आहेत, तर मी आजच ते अप्लाय पण करून दाखवते तुमच्यासमोरच. तर एका बॉटलमध्ये भरून घेणार आहे आधी, आणि मग मी ते तुम्हाला अप्लाय करून दाखवेल. तुम्हाला तर माहितीच आहे कढीपत्ता किंवा मेथीदाणे हे किती गुणकारी वगैरे आहेच आहे. मग याचे काही साईड इफेक्ट होणार नाही किंवा हे केमिकल वगैरेसुद्धा नाही आहे. त्यामुळे आपण हे बिनधास्त डोळे झाकून जे आहे आपण अप्लाय करूच शकतो. म्हणून मी असं घरी काय हे करतेच. तर आरू पण आली आहे. मी काही करायला घेतलं किंवा काही जर करायचं असेल, मग ती मला पण म्हणत असेल, मला हे लाव, मला पण कर, हे कर. आणि तिला पण स्प्रे बॉटलने जे स्प्रे करण्यामध्ये मजा येत होती, म्हणून म्हणली मी करते. म्हटलं ठीक आहे बघ, कर. त्यानंतर मी म्हटलं चल तुझं आधी लावून देते. मग तिला पण सगळीकडनं असं लावून वगैरे दिलं. आणि तिला मग म्हणजे मला दुसरे कामं पण करायची होती. म्हटलं जा आता झालं तुझं. मग मी माझं करायला घेतलं. मी माझ्याकडून सगळीकडून वगैरे लावून घेतलं. आणि मग मी मला एक बट काढून जे आहे तिथेच माथ्यावरती वगैरे लावून घेते आहे. आणि तिलाही खूप आवडतं असं. जर मी कोरफड जरी लावायला घेतली तरी ती म्हणत असते मग मला पण लाव ना. तिला पण मी लावतच असते. आणि तिचे हेअर मी नेहमी कट करत असते, पण नाही, आता तिचे हेअर्स वाढवायचेच. मी सगळीकडनं असे फक्त आपल्या स्काल्पलाच लावून घेते आहे. आता इथे मी हेअर बांधून घेणार आहे आणि मला मशीनवरती बसायचं आहे. मी काल एक ब्लाऊज शिवायला घेतला होता, तर त्याची बॅक साईड झालेली आहे. तुम्हाला बॅक साईड दाखवते कशी शिवलेली. बोनचा आकार शिवलेला आहे. बोटनेक ब्लाऊज आहे हा. आणि त्याचं स्लीव्ज आहे ते मी पफची शिवणार आहे. माझा स्वतःचाच आहे. दिवाळीमध्ये ही साडी घेतली होती, पण अजून घालणं एकदाही झालेलं नाही आहे. तर चला गावाला जाणार आहेत एक फंक्शन, त्याच निमित्ताने घालता येईल असं म्हणून मी म्हटलं हा करूया. आणि सिल्क साडीसुद्धा आहे मला, त्याचेसुद्धा 2 तरी शिवायचे आहेत, कारण तिथे आपण डेलीसाठी साडीच यूज करतो. तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि प्लीज मला सपोर्ट करा. आणि माझ्यासाठी काही सजेशन असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया परत पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.